साताऱ्यातील शिरळ गावातील विठ्ठलवाडीमध्ये शाळेची दुरावस्था पाहायला मिळते। शाळेच्या प्रवेशद्वाराचा भराव खचलाय, तर विद्यार्थ्यांना धोकादायक पद्धतीने शाळेत प्रवेश करावा लागतोय। शाळेत अनेक वर्षांपासून लाईटच नसल्याने विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यास करावा लागतोय। शासनापर्यंत आम्ही कंप्लेंट दिली, पण आतापर्यंत अजून काही दखल कोणी काही घेतली नाही। कारण आता पाऊस चालू झाला तरी आता हे सगळं मुलांना येण्या जाण्याचा सगळा मार्ग पाथ हे झाला आहे, मुलं पडू शकतात तिथून। आणि इथे लाईटची नाही सोय किंवा लाईटसुद्धा नाही त्यांना। आता शिक्षकांना सांगता मोठे आम्हाला शिक्षण सांगतात की बाबा लाईटीची हे करा, आम्हीसुद्धा त्यांना बोलतोय सांगतोय, पण कोण लक्षच देत नाही तिकडं। कारण लाईट नसल्यामुळं काहीच करू शकत नाही। किंवा बाथरूमला जाण्यासाठी त्यांना सोय नाही, तर पावसातून कुठे जाणार? त्यांना त्याच्या बाथरूम बांधलेलं आहे, त्याच्यावर पत्र सगळं उडून गेलेलं आहे। तर ह्याचीसुद्धा दखल घेतली पाहिजे शासनाने। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।